मित्रांनो, विजयादशमीला इंदोरमध्ये रावणाचा नाही तर या स्त्रीचा पुतळा जाळला जाणार आहे. कोण आहे ती सांगतो. इंदोरमध्ये महालक्ष्मी मेळा या ग्राउंडवर सुरू असलेल्या रावण दहनाच्या परंपरेत बदल करून पौरुष या पत्नी पीडित पुरुषांच्या संस्थेने यंदा शूर्पणखा दहन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संस्थेने 11 तोंडाचा एक पुतळा तयार केला आहे आणि या पुतळ्यावर अशा गुन्हेगार महिलांचे फोटो लावण्यात येणार आहेत की ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांची हत्या केली. यामध्ये सर्वात चर्चेचं नाव असलेले ते म्हणजे सोनम सूर्यवंशी. सोनमने हनीमूनसाठी शिलाँगला नेऊन आपला पती राजा सूर्यवंशी यांची हत्या केली. या पुतळ्यातील मुख्य रावणाच्या पुतळ्याच्या जागी सोनमचा फोटो लावण्यात येणार आहे. यासोबतच पतीला संपवणारी मुस्कानचाही फोटो यावर लावण्यात येणार आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे पोस्टर्स मॉडर्न कलियुगी शूर्पणखा या नावाने व्हायरल होत आहे. यामधून संस्थेला असा संदेश द्यायचा आहे की वाईट रावणातच नसतं तर ते शूर्पणखेत सुद्धा दडलेलं असू शकतं आणि गुन्हा करणारा पुरुष असो व स्त्री, गुन्हेगाराचं दहन हे होणारच. आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.